नमस्कार मित्रांनो, मी संदीप ससाने सर तुमचं टार्गेट MPSC या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण उद्या होणाऱ्या म्हणजे 10 डिसेंबर रोजी होणाऱ्या विभागीय पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची जी पूर्वपरीक्षा होणार आहे त्या परीक्षेचा पेपर संदर्भात चर्चा करणार आहोत. हा पेपर जो आहे हा पेपर मागच्या रविवारी होणार होता, पण काही कारणास्तव तो म्हणजे या रविवारी होणार आहे. 10 डिसेंबरला तो पेपर होणार आहे पूर्वपरीक्षेचा. ठीक आहे. तर या परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. सगळ्यांचा अभ्यास झालेला असणार आहे. अभ्यास झाला आहे या आत्मविश्वासानंच तुम्हाला उद्या पेपरला जायचं आहे आणि पेपर चांगल्या पद्धतीने सोडवायचा आहे. ठीक आहे. तुम्ही सर्वच वाचलेला आहात. तुमचा सिलेबसचा आता जो काही सिलेबस आहे हा सिलेबस आहे. या सिलेबसचा कुठलाच भाग तुमचा वाचायचा राहिलेला नाही. त्याचे भरपूर वेळेस रिव्हिजन झालेलं आहे. या मानसिकतेतून तुम्हाला उद्याचा पेपर सोडवायचा आहे. हेच डोक्यात ठेवायचं आहे. सुरुवातीला तुम्ही पोलीस झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही या परीक्षेसाठी पात्र झालात, ठीक आहे, या परीक्षेसाठी पात्र झाल्यानंतर तुम्ही ही परीक्षा देण्याचा निर्णय का घेतला? इतर नोकरी लागल्यानंतर पोलीस झाल्यानंतर आपले बांधव तुमचे मित्र फिरत असताना तुम्ही अभ्यास का करत होतात? हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून ही परीक्षा उद्याचा पेपर तुम्हाला द्यायचा आहे. ठीक आहे. याच्यामुळं काय होणार आहे तर तुमचा स्कोअर चांगल्यापैकी वाढणार आहे. तुमचा पेपरमध्ये आत्मविश्वास राहणार आहे. कारण जे टार्गेट सुरुवातीला ठेवलं होतं की मी ही परीक्षा देण्याचा निर्णय का घेतला, कुठल्या कारणासाठी घेतला, हे तुम्हाला कायम लक्षात ठेवायचं आहे. तर उद्याच्या पेपरचं जे स्वरूप असणार आहे त्याबाबत जर आपण विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचे 2 टॉपिक असतात या पेपरमध्ये. पूर्वपरीक्षामध्ये महत्त्वाचे 2 टॉपिक असतात, मराठी आणि इंग्रजी. यापैकी मराठीचे जे 25 प्रश्न आहेत त्या 25 प्रश्नापैकी 25 प्रश्न किंवा 23-24 प्रश्न तुमची यायला काही हरकत नाही. शब्दाचे 1-2 प्रश्न तुमचे जाऊ शकतात जर अवघड शब्द आले तर, पण याच्यापेक्षा जास्त प्रश्न तुमचे चुकता कामा नाहीत. या पद्धतीनं तुम्हाला मराठीचे पैकीच्या पैकी मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता त्यानंतर म्हणजे पेपर हातात पडल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही मराठीचे प्रश्न सोडून घेऊ शकता. 25चे 25 प्रश्न पहिल्यांदा सोडून घेऊ शकता. आपल्याकडे 1 तास आहे. त्या 1 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. ठीक आहे. 1 तासामध्ये 100 प्रश्न सोडवत असताना तुमच्या कुठलाही सेट जरी आला तरी तुम्हाला 25 प्रश्न मराठीचे जे आहेत ते प्रथम सोडवायचे आहेत. इंग्रजीचे प्रश्न त्याच्यानंतर सोडवण्याचा प्रयत्न करायचा नाही शक्यतो. इंग्रजीचे जे काही 25 प्रश्न आहेत हे 25 प्रश्न तुम्हाला सर्वात शेवटी सोडवायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, मग तुम्ही सिरियलनं आधुनिक भारताचा इतिहास सोडवू शकता. या आधुनिक भारताच्या इतिहासावर तुम्हाला 10 प्रश्न येणार आहेत. मग त्यामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासातल्या संदर्भातले प्रश्न असतील. ठीक आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातल्या संदर्भातले प्रश्न आणि भारताच्या इतिहासावरले प्रश्न असे 10 प्रश्न यासाठी तुम्हाला येणार आहेत इतिहासावर. मग यासाठी तुम्ही जे जे काही मटेरियल वाचलेलं आहे तेच मटेरियल तुम्हाला रिकॉल करायचं आहे आणि त्यानुसार प्रश्न चुकणार नाही, पर्याय गल्लत होणार नाही. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन करणारे जे पर्याय असतात सुरुवातीलाच ते पर्याय असतात त्यावर पटकन लगेच टिक करण्याचा प्रयत्न करायचा नाही. थोडा विचार करायचा आणि मग विचार करून त्याला गोल करायचं. त्यानंतर भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल जे आहे यासाठी तुम्हाला देखील 10 प्रश्न आहेत. या प्रश्नासाठी देखील 10 प्रश्न आहेत. या घटकासाठी भूगोल या घटकासाठी देखील 10 प्रश्न येणार आहेत. इतिहासावर देखील 10 प्रश्न येणार आहेत. यासाठी पण तसंच महाराष्ट्राचा किंवा भारताचा भूगोलावरले जे काही प्रश्न आहेत, काही प्रश्न आपल्याला एकदम सोपे वाटतात. उदाहरणार्थ जर विचारलं की खालीलपैकी जो मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आलेला आहे तो की महाराष्ट्रात खालीलपैकी किती प्रशासकीय विभागामध्ये महाराष्ट्रातील जिल्हे विभागलेले आहेत असा प्रश्न होता आणि तिथं पहिलाच पर्याय दिला होता 7, मग 5, मग 6 या पद्धतीनं. आपण मग 7ला पटकन गोल करून देतो म्हणून आपलं उत्तर चुकून जाते. म्हणून पर्याय व्यवस्थित पाहायचे त्या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर म्हणजे इथं 10 प्रश्न आहेत. 10 प्रश्न आणि 10 गुण पण त्याला असणार आहेत. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था, जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण यांच्या विशेष अभ्यासासह
याच्यावर म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेवर तुम्हाला परत 10 प्रश्न येणार आहेत. इतिहासावर 10, भूगोलावर 10 आणि अर्थशास्त्रावर 10. त्यानंतर जो भाग आहे ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन, संरचना, संघटन आणि कार्य, याच्यासाठी जे 5 प्रश्न असतात ते प्रश्न तुम्हाला व्यवस्थित सोडवायचा आहे. त्या प्रश्नामध्येही काही कन्फ्युजन करणारे प्रश्न असतील त्याच्यावर थोडा वेळ विचार करायचा आहे. महाराष्ट्रातील समाजसुधारकांवर परत 5 प्रश्न असतात आणि भारताचे शेजारील राष्ट्रासंबंधात जे काही राष्ट्राशी संबंध आहेत यावर 5 प्रश्न असतात आणि चालू घडामोडीवर किती प्रश्न असतात तर 5 प्रश्न. अशा पद्धतीचं हे जे काही खालचे 4 घटक आहेत यावर 20 गुण आणि वरच्या इतिहास, भूगोल आणि अर्थशास्त्रावर 30 गुण, असे एकूण सामान्य ज्ञानासाठी म्हणजे GS साठी तुम्हाला 50 गुण येणार आहेत. ते 50 प्रश्न तुम्हाला व्यवस्थित सोडवायचे आहे. अभ्यास आमचा झाला नाही, काहीतरी राहिले, ठीक आहे, समाजसुधारक हीच केलेत, बाकीचे राहिलेत, असं अजिबात वाटू द्यायचं नाही. कारण तुम्ही फक्त आता या ठिकाणी पॉझिटिव्ह थिंकिंगनं राहणं गरजेचं आहे. तुमचा स्वतःचा आत्मविश्वास ढळमळीत होऊ द्यायचा नाही. कुठलाच घटक तुमचा राहिलेला नाही, कारण इतके दिवस आपण अभ्यास करत आलेलो आहोत. आता जर तुम्हाला वाटत असेल की माझा हा घटक राहिला, तो घटक राहिला, तर मात्र मग तो तुमचा आत्मविश्वास कमी होण्याचं ते लक्षण आहे. म्हणून तसं काहीच वाटू द्यायचं नाही. याच्यामध्ये शेजारी राष्ट्रावरील संबंध याच्यावरलं काही राहिला वाटत असेल तर अजिबात तसं वाटू द्यायचं नाही. चालू घडामोडीवरला जास्त विचार करण्याची गरजच नाही. चालू घडामोडीवर फक्त 5 प्रश्न येणार आहेत. त्यामुळे तुम्ही किती जरी वाचलो तरी तिथं काही तुम्हाला म्हणजे याच ठिकाणची किंवा इथं वाचलं तर इथलेच प्रश्न येतील असं अजिबात नाही आहे. म्हणून तुम्ही जे काही चालू घडामोडीचे घटक वाचलेले आहेत ते भरपूर झालेले आहेत. आणखी माझं हे राहिलं आहे किंवा मी सिम्प्लिफाईड वाचायचं बाकी होतं, याने सिम्प्लिफाईड वाचलेलं आहे, मी परिक्रमाच केला, असं काहीच वाटून घ्यायचं नाही. किंवा कुठलंही तुम्ही वाचत असाल, अभिनवचं वाचत असाल तर अभिनवचंच वाचलं मी, असं काहीच वाटून घ्यायचं नाही. सगळ्यांमध्ये सारखाच डेटा असतो. तुम्ही जेही वाचले ते योग्यच पुस्तक वाचले, त्याच्यातलेच प्रश्न येणार आहेत असा स्वतःला कॉन्फिडन्स तुम्ही स्वतःच द्यायचा आहे. आणि म्हणून चालू घडामोडीचं राहिलंच असं प्रत्येकालाच वाटतं. चालू घडामोडीचे प्रश्न किंवा चालू घडामोडीचा लय भाग राहिला माझा, त्याच्यामधलं विज्ञान संरक्षण मी केलंच नाही असं वाटतं, पण काही नाही, ठीक आहे, ते तुम्ही वाचलेलंच असणार आहे. आणि कितीही वाचलं तरी त्याच्यातले काही जर आउट ऑफ त्या पुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न असतील तर ते प्रश्न ऑब्वियसली आपले चुकणार आहेत किंवा आपल्याला ते येणार नाही आहेत, ठीक आहे. म्हणून चालू घडामोडीवर पण जास्त तितका त्याचं पण जास्त टेन्शन घ्यायचं नाही. फक्त आपण जे वाचले ते येणार आहे, बस इतक्या आत्मविश्वासानं तुम्हाला राहायचं आहे. आणि जे महत्त्वाचे वरचे जे टॉपिक आहेत हे या 10 इथं मात्र तुमचे प्रश्न जाता कामा नयेत. इथले पण हे पण जाता कामा नयेत, समाजसुधारकावरले पण जाता कामा नयेत आणि शेजारी राष्ट्रासंबंधित इथलेही प्रश्न तर जाणारच नाहीत, ठीक आहे. आणि मग आता आपला राहिला इंग्रजीसाठी जो शेवटचे 25 प्रश्न राहिलेत तुम्ही स्वतः शेवटी सोडवणार आहात, ते मात्र थोडं व्यवस्थित तुम्हाला करायचं आहे. कॉन्फरन्सेशन जे काही आकलनावरले जे काही उतारे आहेत ते उतारेचे प्रश्न तुम्हाला म्हणजे उतार्यामधला आपण म्हणतो प्रश्नामधला जे शब्द लगेच आपण तिथं शोधायचा प्रयत्न करतो तसं नाही, उतारा समजून घ्या. कॉन्फरन्सेशन त्यालाच म्हणलेलं आहे. ते उतारा समजून घेण्याचा प्रयत्न करा, शब्दानुसार वाक्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करा आणि त्या उतार्यावरील प्रश्न सोडवा. तुम्ही जर असं सोडवलं तर तुमचे बऱ्यापैकी प्रश्न येऊ शकतात. आता जर म्हटलं ह्या 25 पैकी 25 प्रश्न जरी तुमची येत नसतील किंवा तुमची सोडवू शकत नसाल तर काही हरकत नाही. तुम्ही 20 प्रश्नापर्यंत जरी व्यवस्थित चांगल्या पद्धतीने सोडवलं तरी तुम्हाला या इंग्रजीमध्ये चांगल्या पद्धतीने मार्क भेटतात. तिथे व्होकॅब्युलरीचे तुम्हाला प्रश्न व्होकॅब्युलरीवर त्या ठिकाणी आपण निश्चित असं सांगू शकत नाही किंवा त्या ठिकाणी खातून तुमचे प्रश्न जाऊ शकतात. मात्र तिथं जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. मात्र इतर जे आहेत सेंटेन्स स्ट्रक्चर असेल, ग्रामर असेल, EDM आहेत, EDMवर पण आपण त्याच पद्धतीनं स्ट्रक्चर आणि ग्रामर इथं मात्र तुमचे प्रश्न, त्यानंतर कॉन्फरन्सेशन यातले प्रश्न तुमचे जाता कामा नाहीत. व्होकॅब्युलरी आणि EDM एखाद्या वेळेस आपण याच्यावर जास्त स्ट्रेस न देता हे जे 3 टॉपिक आहेत मी जे सांगतोय ते कोणते तर सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर आणि कॉन्फरन्सेशन ह्या घटकावरील प्रश्न तुमचे 100% त्या ठिकाणी प्रश्न बरोबर येतील याची खात्री करण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. या पद्धतीने जर तुम्ही सोडवला तर नक्की तुमची पूर्वपरीक्षा इझिली तुम्ही पास होऊ शकता. आणि GSचा जे काय आहे ते GSचा तुम्ही त्याचा सराव केलेलाच असणार आहे. त्यामुळं जास्त काही
टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने जर पेपर तुम्ही सोडवला तर नक्की तुमचा स्कोर वाढणार आहे. तुमचा पेपर उद्याचा कसा गेला मला या नंबरवर तुम्हाला कळवायचं आहे. 98 34 73 14 42 या नंबरवर तुम्हाला कळवायचं आहे. आणि आपण त्या पद्धतीनं रिझल्ट कुठपर्यंत येईल हे देखील तुम्हाला मी चॅनलवर कळवणार आहे. ठीक आहे, तर परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत थँक्यू, बाय.